शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. काय सांगणार भाऊ? काल शरद पवारांनी राज्यातल्या EVM संदर्भातल्या निकालासंदर्भात दिल्लीला बैठक घेतली आणि शुक्रवारी ते विरुद्ध याचिका दाखल करणार असल्याचा त्यांच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. EVMच्या बाबतीमध्ये याचिका दाखल करणं हा त्यांचा जरी सर्वस्वी अधिकार असला तरी मूळ आपण मागच्या काळातल्या निवडणुका पाहिल्या असल्या तर त्या काळात कुठल्याच निवडणुकीमध्ये ॲलिगेशन करण्याचा प्रयत्न करणे, ज्यावेळेस त्यांच्या बाजूने निकाल लागतात, ज्यावेळेस मतदान हे त्यांना जास्त मिळते, त्यावेळेस त्यांच्या मुखातून कधीच EVMच्या बाबतीमधला विषय निघत नाही. आणि ज्यावेळेस निकाल त्यांच्या विरुद्ध जातात त्यावेळेस EVM वाईट आहे, EVMमध्ये गडबड झालेली आहे, अशा पद्धतीचे या ठिकाणी त्यांच्याकडनं ऐकायला मिळतं. आणि मला तरी असं वाटतं की लोकांनी केलेल्या लोकशाहीच्या मतदानाचा हा खून आहे, असा माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे. मूळ म्हणजे मागच्या वेळेस तुमच्या 31 सीट लोकसभेमध्ये आल्या त्यावेळेस तुम्ही कधीच EVMच्या बाबतीमध्ये या ठिकाणी हा विषय मांडला नाही. आणि असं तरी मला वाटतं की शरद पवारसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांनी EVMवर शंका घ्यावी हीच बाब चुकीची आहे. याचिका दाखल करण्याचा अधिकार कोणालाही आहे, ती त्यांनी दाखल करावी. अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, खातेवाटप झालेलं नाही, महायुतीमध्ये काही घोळ चालला आहे का भाऊ? कुठेतरी तिढा असं वाटतंय का? कुठलाच घोळ नाही आहे. शेवटी 3 लोकांचं सरकार आहे आणि 3 जण बसून निर्णय घेतील. एवढ्या 2-4 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं आपल्या TVमधनं किंवा आपल्या चॅनलकडनं आम्ही ऐकतो आहे. आणि निश्चितपणाने जे नेते निर्णय घेतील तो सगळ्या आमदारांना मान्य असेल. गेल्या वेळेस अजित पवारांच्या काही आमदारांनी मंत्र्यांनी असं वक्तव्य केलं होतं की शिवसेनेला जेवढे मंत्रिपद मिळतील तेवढेच आम्हाला पण मिळाली पाहिजे, त्यामुळेच भाऊ कुठेतरी हा मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे असं वाटतं का? तो आमचा अधिकार नाही आहे. शेवटी ते 3 जण ठरवतात कोणाला किती मंत्रिपद द्यायचे, कोणाला मंत्रिपद किती कमी करायचे, जास्त करायचे. त्यामुळे हे टेन्शन घेण्याची आम्हाला गरज नाही आहे, कारण 3 नेते ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि तो योग्य ते निर्णय घेतील. पुण्यामधले ते विधान परिषदेचे आमदार जे आहेत योगेश टिळेकर, त्यांच्या मामाची हत्या झाली आहे, तर दुसरीकडे बीडमध्ये सुद्धा सरपंचाची हत्याकांड झालेली आहे. कुठेतरी राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि राज्यामध्ये सध्या गृहमंत्रीपद पण अजून मिळालेलं नाही कुणाला. हे बघा, या काही घटनांचं पाहिलं तर मागच्या काळामध्ये काही पूर्ववैमनस्पदाचं असेल किंवा काही झालेल्या किरकोळ वादामुळे ह्या घटना घडल्याचं या ठिकाणी दिसतं. पण तरीसुद्धा अशा घटना घडू नये असं प्रत्येकाला वाटतं आणि मलासुद्धा असं वाटतं की अशा घटना घडू नये. आणि निश्चितपणाने आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ज्या कोणी गुन्हेगारांनी असं केलेलं आहे त्यांना शिक्षा देण्याकरता जे करावं लागेल ते 100% करतील. पण पुढच्या काळामध्ये अशा घटना होऊ नये याच्याकरता काळजीसुद्धा सरकार घेईल अशी खात्री आम्ही तुम्हाला देतो. गेल्या वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले होते, त्यांनी गृहमंत्रीपद त्यांच्याचकडे ठेवलं होतं. आता उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे आहेत. आपल्या आमदारांचा पण आग्रह की गृहमंत्रीपद आपल्याला मिळावं. काय नेमकी भूमिका राहणार आहे पुढच्या काळात? नाही, आम्ही सांगितलेली भूमिका आहे की गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे खातेवाटपसुद्धा करण्याचा 3घांना अधिकार असल्यामुळे खातेवाटप ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील आणि जे एकनाथ शिंदे ठरवतील ते आमच्या सगळ्या पक्षाला मान्य असेल. एक शेवटचा प्रश्न आहे की अमोल मीटर हे होते आपल्यासोबत, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.